राजमा बनवायचा तर असाच, एकदम मसालेदार आणि चविष्ट। हा राजमा पाहिल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल। असा राजमा एकदा बनवून खाल्ला ना तर हॉटेलची आठवणही येणार नाही। त्यासाठी मी हा राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता। एका कुकरमध्ये हा राजमा टाकायचा, त्यात पाणी आणि मीठ टाकायचं आणि कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्या करायच्या। आता एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, आलं, काळी मिरी, चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला हे बारीक फिरवून घ्यायचं। गॅसवर आता एक कढई ठेवून त्यात तेल टाकायचं, नंतर त्यात जिरे टाकायचे, चिरलेला कांदा टाकायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं। कांदा चांगला परतला गेला की त्यात हे मिक्सरला वाटलेलं वाटण टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं। परतत असतानाच त्यात लाल मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला पावडर आणि छोले मसाला टाकायचा आणि 1-2 मिनिटे परतायचं। आता त्यात हा उकडलेला राजमा टाकायचा आणि याला उकळी येऊ द्यायची। याला उकळी आली की त्यात मीठ, आमचूर पावडर आणि कसुरी मेथी टाकायची आणि याला मिक्स करून 4 ते 5 मिनिटे शिजू द्यायचं। हे बघा, मस्त हॉटेल सारखा चमचमीत राजमा तयार झाला आहे। घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका।